ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तवंद्यांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आता आपल्याकडे 183 क्रमांकाचा व्हिडिओ तयार करत आहे आपल्याकरता. आणि आज मी ठाणे येथील एक भक्त सौभाग्यवती प्रतिभा अनिल पाटणकर यांचा अनुभव मी आपल्याला कथन करणार आहे. आणि त्यांनी गुरुगौरव एका पुष्प एकमध्ये इथे जीवना अर्थ मिळेल, इथे जीवना अर्थ मिळेल असा हे लेख लिहिलेला आहे. या लेखामध्ये त्यांनी जे सांगितलं आहे की त्याचं माहेर हे पुण्यातलं आहे आणि पुण्यातलं माहेर असल्यामुळे सदाशिव पेठेतच ही मंडळी राहत होते आणि घरात सर्व शैक्षणिक वातावरण होतं आणि धार्मिक वातावरण होतं. त्यामुळे धार्मिक संस्कार त्यांच्यावर झालेले होते आणि ठाण्याला त्यांचा पाटणकर यांच्याशी व्यवहार झाला आणि तसं सुखी आणि समाधानी जीवन ते जगत होते. परंतु त्या असं लिहितात की परमेश्वराला मात्र अजून आमच्या उंदळीत काहीतरी टाकायचे होते. बघा, शब्द फार चांगले आहेत. परमेश्वराला मात्र अजूनही काहीतरी आमच्या उंदळीत टाकायचे होते आणि त्यामुळे त्यांना आपल्या सद्गुरूंच्या दर्शनाचा लाभ हा झाला. आणि मुंबईमध्ये गोळे साहेबांच्या घरी जेव्हा गुरुदेव येत असत त्यावेळेस भाऊसाहेब गोळे हे सर्व स्नेहीजनांना निमंत्रण पाठवत असत. त्याप्रमाणे पाटणकर कुटुंब ही त्या ठिकाणी दर्शनाला आले आणि त्या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर एक त्या ठिकाणी अनामिक असा सुगंध भरून राहिला होता. त्या प्रसन्न आणि उल्हासित वातावरणात सद्गुरूंच्या दर्शनाने चित्तवृत्ती अगदी प्रफुल्लित झाल्या होत्या आणि अगदीच ओझरतं म्हणावं तर भक्तांची खूप रांग लागली होती. तेव्हा त्यांनी दर्शन घेतलं आणि ते तिथून बाहेर पडले. पण एवढ्या दोन क्षणातल्या दर्शनाने तरी त्यांच्या मनात एक समाधान निर्माण झालं आणि जो अनुभव होता तो वेगळाच होता. तर या ठिकाणी बघा, मी मुंबईतल्या किंवा अन्य बरेच भक्त असं लिहितात की आम्ही ज्यावेळेस गुरुदेवांच्या दर्शनाला गेलो तिथून त्याचे सुगंधित वातावरण पाहून आम्हाला आनंद वाटला. बऱ्याच जणांनी सुगंधित वातावरण असं लिहिलेलं आहे. हा सुगंध कुठला असतो, असा आपल्याला प्रश्न पडेल. बऱ्याच लोकांना असं वाटतं की असे सत्पुरुष जिथे असतात ते उदबत्त्या लावलेल्या असतात, अत्तर लावलेले असतात. तर उदबत्ती ही साधारणपणे सगळीकडे लावतात, हे बरोबर आहे. आणि अत्तर या दत्त संप्रदायात अत्तर लेपन करणं ही परंपराच आहे. पण अत्तर लेपन हे आपले सद्गुरू त्यांचे जे गुरु म्हणजे आपले परमगुरू श्रीमद नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका ज्या त्यांच्याकडे होत्या त्याला सकाळी अत्तर लेपन करत असत आणि सकाळी अत्तर लेपन त्या पादुकांना केलेलं असतं. त्या पादुकानंतर झाकून ठेवलेल्या असतात. तर तो सुगंध हा दिवसभर दरवळेल असं काही मला वाटत नाही. पण या दत्त संप्रदायात अजून एक या सुगंधाला महत्त्व आहे की असा सुगंध जिथे दरवळतो तिथं स्वतः दत्त महाराज त्या ठिकाणी हजर असतात. बऱ्याच वेळा या दत्त भक्तीमध्ये असं सांगितलेलं गेलं आहे की आपले आराध्य दैवत म्हणजे दत्त महाराज आलेत हे समजावं कसं. आता आपल्याला ती दृष्टी नसते त्यामुळे आपल्याला ती दिसत नाही. परंतु त्या ठिकाणी जर तो विशिष्ट सुगंध यायला लागला तर आपल्याला इथं दत्त महाराजांचा सहवास लाभलाय हे भक्तांनी ओळखायचं असतं. आणि आपले सद्गुरू हे दत्तात्रयाचे अवतारच आहेत. त्यामुळे आपले सद्गुरू कुठेही गेले तरी तो सुगंध हा दरवळतच असतो. म्हणजे देवस्थानमध्ये आहेच, बाहेर जेव्हा ते जातात कुठे कोणाच्या भक्तांच्या घरी तिथेही तो सुगंध येत असतो.
आम्ही मंडळींनी त्यांच्या सहवासात प्रवासात देखील हा सुगंध घेतलेला आहे. तेव्हा सुगंध जे सौभाग्यवती प्रतिभाताई पाटणकरांनी लिहिलं आहे, तर तो एवढा साधा सोपा विषय नाही. सद्गुरूंच्या सहवासात जो सुगंध येत होता तो दत्त महाराज जे आहेत याचा तो एक साक्षात परिचय होता. या पद्धतीने त्यांनी पहिलंच दर्शन झालं. त्याच्यानंतर नगरला त्यांचं जाणं सुरू झालं आणि नगरला जाणं सुरू झाल्यानंतर नगरमध्ये ते 2 दिवस राहिले होते आणि त्या ठिकाणी नगरमधलं जे वातावरण त्यांनी सांगितलं आहे, आरतीच्या वेळचं हातपाय धुवून आश्रमात गेले आणि अतिशय शांत स्वच्छ पवित्र वातावरणात तोच सुगंध बघा, जो मुंबईला सुगंध आला तोच सुगंध नगरमध्ये आला. असं मला सांगा की मुंबईमध्ये ज्या भक्तांनी अत्तर आणून ठेवलं होतं ते अत्तर कदाचित वेगळं असेल, इकडचं अत्तर वेगळं असेल, परंतु त्या अत्तराचा तो सुगंध नाही हे मी आपल्याला निक्षून सांगतो. तो सुगंध सद्गुरूंच्या, आपले सद्गुरू दत्त महाराज आहेत याचा तो साक्षात परिचय आहे. मला असं आठवतं आहे, मी मागे आपल्याला सांगितलं आहे की 1960-61 साली विश्व हिंदू परिषदेतर्फे जी अखिल काय त्याला एक चारी शंकराचार्य अलाहाबाद येथे आलेले होते आणि त्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंना संघ स्वयंसेवकांनी निमंत्रण दिलं होतं. आपण हे अलाहाबादला एवढे साधू संन्यासी येणार आहेत. माझे चुलते अण्णा रंगे यांनी त्यांना निमंत्रित केलं होतं आणि अण्णा स्वतः त्या कार्यक्रमाला जाणार होते. पण त्यावेळेस सद्गुरूंनी मी इथलचा व्याप सोडून तिथे येऊ शकत नाही, तुम्ही सगळे जा. आणि अण्णा म्हणले आपण आलात, म्हणजे मी येणारच आहे, तुम्ही पुढे व्हा. आता तुम्ही पुढे व्हा म्हटल्यानंतर एवढ्या लांब जायचं, रिझर्वेशन केलं पाहिजे हे काही कळे ना. मग अण्णांना जो प्रश्न पडला त्याचं गुरुदान सांगितलं मी तिथं गुप्त रूपाने येणार आहे. आणि मग अण्णांनी विचारलं की तुम्ही आलात, आम्हाला कसं काय कळेल? ते म्हणजे मी आलो की तुम्हाला हा सुगंध दरवळेल त्यावेळेस मी आलो असं समजा. आणि ही वस्तुस्थिती आहे की त्यावेळेस जेव्हा ती प्रत्यक्ष शंकराचार्य तिथे पीठात असतानाच असनस्थ झाले त्यावेळेस आपले सद्गुरू तिथे आलेले होते आणि तो सुगंध अण्णांना आणि त्यांच्याबरोबर जे जाकोटी या नावाचे ते अण्णांचे मित्र होते ते पण आपले गुरुदेवाचे भक्तच आहेत, त्या दोघांनाही यायला लागलेला होता. म्हणजे हा सुगंध जो दरवळ आहे बऱ्याच भक्तांनी दिले की आम्ही त्या सुगंधाने मोहित झालो. तर सुगंधाने मोहित होण्याचं कारण काय आहे की आपले गुरुदेव हे दत्त महाराजांचे अवतारच आहेत. त्यानंतर त्याच्या ठिकाणी बघा आपल्या गुरुदेवांची जी आपल्याला गुरुस्वरूप ओळखण्याकरता पाटणकर यांचा हा लेख हा फार महत्त्वाचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दर्शनाला सकाळीच आले आणि त्या ठिकाणी पूजा कशी करावी, गुरुदेव कशी पूजा करतात हे त्यांना बघायला मिळालं. आणि आजवरच्या आपल्या देवावरच्या श्रद्धा वगैरे कशा आहेत, काय करतो आपण आणि काय करायला पाहिजे हे त्यांना कळलं. आणि ही पूजा करत असताना दिवसभर काय कामं आहेत याचा विचार डोक्यात चालू असतो. सवयीने आता हे प्रत्येकाचं आहे बरं का, आपण पूजा करत असतो पण आपल्या सगळ्या सामान्य लोकांच्या डोक्यात हे इतर विचार असतात, त्याला मीही अपवाद नाही काय. परंतु माझं एक वैयक्तिक मत आहे, आपण जेव्हा अर्धा तास पूजा करतोय तेव्हा कमी एक 2 सेकंद तरी त्या शक्तीशी आपण एकरूप होणार काय. आपल्याला 30 मिनटं एकरूप होताना शक्य नाही, पण 2 सेकंद 5 सेकंद 10 सेकंद एवढं जरी झालं तरी सामान्य माणसाला ते पुरेसं असतं. तेव्हा या ठिकाणी काय केलं पाहिजे हे त्यांना कळलं. आणि त्या काळातली त्यांची एक आठवण त्यांनी सांगितली आहे ती फार महत्त्वाची आहे. तो अनुभव मी देखील घेतलेला आहे की गुरुदेव ज्या ठिकाणी आपला आता दत्तात्रय निवासात गाभारा आहे, दत्तात्रय निवासातला म्हणतोय, दत्तात्रयाच्या मंदिरात नाही, दत्तात्रयाच्या श्री दत्तात्रय निवासातला जो गाभारा आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला त्यावेळेस आपल्याकडे म्हणजे गोशाळा असं म्हणण्याऐवजी तो गोठा होता असं म्हटलं तरी चालेल.
केवळ 1 किंवा 2 त्या ठिकाणी गायी होत्या. आणि गुरुदेव जेव्हा पूजा करत असत तेव्हा म्हणजे आता गुरुदेवांचं कसं आहे, गुरुदेवांची पूजा काय ती म्हणजे गुरुदेवांनी देवाची पूजा करायची की देवांनी गुरुदेवांची पूजा करायची असा तो प्रकार आहे. ते स्वतः दत्तात्रयाचे अवतार आहेत. त्यामुळे त्यावेळेस ते त्या गोठ्यातल्या गायीशी गुरुदेवांचा संवाद चालायचा आणि गुरुदेव इथून बोलायचे तिच्याशी, नाव घेऊन बोलायचे काय, आणि तिथून हांबरणं सुरू व्हायचं. म्हणजे गुरुदेवांच्या प्रत्येक संवादाला ती उत्तर द्यायची. म्हणजे गुरुदेव बघा, भिंत एक आहे, त्या देवाला एक त्या आतल्या गुरुदेव जिथे देवारा होता, गाभारा होता, त्याच्या उजव्या बाजूला एक खिडकी होती. पण त्या खिडकीतनं तिला बरोबर आवाज जायचा आणि ती तिथून हुंकार द्यायची. म्हणजे भगवंतानी 8व्या अवतारात म्हणजे श्रीकृष्ण अवतारात जे गोमातेशी संवाद साधला आहे, तो संवाद या पाटणकरांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ऐकला आणि त्यांनीच ऐकलं नाही असं आम्ही सर्वांनी तो अनुभव घेतलेला आहे. म्हणजे गुरुदेवांचं त्या गोवंशावर किती प्रेम होतं हे आपल्या लक्षात येईल. आणि बऱ्याच वेळा तर या गायींच्या संदर्भात गुरुदेव जेव्हा आपण तपोवनामध्ये जेव्हा हे गोधन सगळं गेलं तेव्हा तिथे गेल्यानंतर त्या प्रत्येक गोमातेला ते स्वतःच्या हाताने काही ना काहीतरी खायला देत असत. त्याच्यावर मी एक व्हिडिओ केला आहे. मंदाताई जोशी यांच्या काही आठवणी मी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी. म्हणजे आपला गुरुदेवांचं गुरुस्वरूप काय आहे हे आपल्याला कळणं हे गरजेचं आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाची ज्यांनी ती तुलना केली आहे तर ती अगदी तंतोतंत सार्थ अशी आहे. गुरुदेवांचा आपल्या ज्या इष्टदेवतांची ते पूजा करायचे त्या देवतांबद्दल त्यांच्या मनात ओलावा असायचा. अनेक वेळा आपल्याला गुरुदेवांनी सांगितलं आहे की तुमचं अंतःकरण हे मृदू व्हायला पाहिजे. अंतःकरण मृदू व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला त्या शक्तीबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे, ओलावा निर्माण झाला पाहिजे. प्रेम म्हणजे ओलावा दोन्ही एकच आहे. प्रेम ओलावा निर्माण झाला पाहिजे. त्यांना एक स्वप्न दर्शन झालंय, ते फार महत्त्वाचं आहे. गुरुस्वरूप ओळखण्याकरता हे स्वप्न दर्शन हे फार महत्त्वाचं आहे. त्या लिहितात, वास्तवात सद्गुरू वारंवार त्या स्वरूपाचा प्रत्यय आपल्याला देत असतात. पण आपले अंतःचक्षु उघडे असतील तर ना, आपलं अंतर्मन विचार करत असेल तर ना, तर त्यांना एकदा स्वप्नात सद्गुरूंनी दर्शन झालं आणि मोठ्या सभा मंडपात गुरुदेव बसलेले आहेत. समोर चौरंगावर परमगुरूंच्या पादुका आहेत. सद्गुरूंच्या शेजारी बिल्वदलाची रास आहे. त्या आणि त्यांचा मुलगा दर्शन घेतोय. तेवढ्याच गुरुदेवांनी मुलाला एक बिल्वदल उचलून सद्गुरूंना अर्पण करायला सांगितलं. त्याप्रमाणे मुलाने त्या राशीतले एक बिल्वदल गुरुदेवांना अर्पण केलं आणि या शुभ स्वप्नातून त्या जागा आल्या आणि त्यांना खूप आनंद झाला. काय झाला, या दृष्टांताचा अर्थ त्यांनी लावला की इतक्या वर्षांनी आज दृष्टांताचा उलगडा होतोय की आपले गुरु हे साक्षात शिवस्वरूप आहे आणि याचं प्रतीक ही बिल्वदलाची रास आहे आणि आपला मुलगा ही आपली पुढची पिढी आहे. तर त्यांच्याकडूनही बिल्वदल स्वीकारून पिढ्यानपिढ्या या चरणाची सेवा करण्याची संधी आपल्याला गुरुदेवांनी दिली आहे असा त्यांनी अर्थ काढला. परंपरेने गुरुसेवा देणारी ही कृपाळू गुरुमूर्ती आहे. आपले सद्गुरू हे साक्षात शिवस्वरूप आहेत. हा मला देखील अनुभव आला आहे आणि मी तो कथन केला आहे. मला असते काही परत सांगायचं नाही. परंतु शिवस्वरूपात गुरुदेवांनी अनेक भक्तांना दर्शन दिलेलं आहे. गुरुदेवांनी अनेक भक्तांना विष्णू स्वरूपातही दर्शन दिलं आहे, श्रीकृष्ण स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. काय माहिती आहे का, ही दत्तात्रयाचे ते अवतार असल्यामुळे दत्तात्रयांच्यामध्ये ब्रह्मदेव
स्वतः साक्षात ब्रह्मदेव आहेत, विष्णू स्वरूप आहेत आणि शंकर आहेत आणि भगवान शिवशंकर हे तर आद्यगुरू आहेत, आद्यगुरू आहेत. त्यामुळे ही सर्व शक्ती आपल्या गुरुदेवाजवळ असल्यामुळे आपल्या भक्तांना असे निर्णय अनुभव येतात. अर्थात कोणाला काय स्वप्न दर्शन झालं त्याप्रमाणे त्यांनी गुरुदेवांची शक्ती समजावी. कोणाला विष्णू स्वरूप झाले आणि मला शंकर स्वरूप झाले म्हणून त्यात काय आपण मतभेद करायचं. शेवटी भगवान विष्णू आणि भगवान शंकर एकच आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपले गुरुदेव जेव्हा निर्णया भक्तांना निर्णया याच्यातनं दर्शन देत आहेत तेव्हा ती शक्ती किती प्रचंड आहे ह्याचा आपण विचार करावा. आणि मला शिवस्वरूप झाले, एखाद्याला देवी स्वरूपात झालं असेल, त्यांनी त्यांना देवी स्वरूप समजणं यात काहीही गैर नाही. त्यांनी त्यांना विष्णू स्वरूपात समजणं काहीही गैर नाही. गणेश स्वरूपात काही काही भक्तांना तर गणेश स्वरूपात दर्शन झाले. गणेश हे साक्षात गुरुच आहेत. म्हणून आपल्या दत्त देवस्थानमध्ये आपण श्री गणेश दत्त गुरुभ्यम नमः असं आपल्याकडे ते आपण ब्रीदवाक्य आपलं आहे आणि ते आपल्या गुरुदेवांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे ही सर्व स्वरूपं या प्रकारची आहेत. तर गुरुदेवांचं हे जे गुरुस्वरूप आहे हे सांगण्याकरता मी हा पाठण करताचा अनुभव आपल्याला सांगितला. अजून एक दोन अनुभव त्यांचे मला सांगायचे आणि त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओत ते ऐकू. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.